नमस्कार, सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते। उद्या आहे एकादशी। प्रत्येक महिन्याला 2 एकादशी येतात, म्हणजे पंधरवडे एकादशी असते। तर कोणत्याही एकादशीच्या दिवशी तुम्ही हे नियम नक्की पाळा। यामुळे आपल्यावरती भगवान विष्णूंची नेहमी कृपादृष्टी राहत असते। भगवान विष्णूंना प्राप्त करून घेण्यासाठी भगवान विष्णूंचा आपल्यावरती नेहमी आशीर्वाद राहावा, यासाठी उद्याच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत, काही सेवा करायच्या आहेत। तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, तर पहिले तर आपलं घर वगैरे स्वच्छ करून आंघोळ वगैरे करून त्यानंतर भगवान विष्णूंची अगदी पंचोपचार पूजा करायची आहे। त्यानंतर तुळशीची देखील पूजा करून घ्यायची आहे। प्रत्येक एकादशीला तुम्ही तुपाचा दिवा लावा, यामुळे तुमच्या आयुष्यातील जे काही दुःख दारिद्र्य आहे ते निघून जाणार आहे आणि भगवान विष्णूंची आपल्यावरती नेहमी कृपादृष्टी राहणार आहे। त्याचबरोबर उद्या आहे एकादशी। तर एकादशीच्या दिवशी तुम्ही पिवळे वस्त्र, पिवळी फळं, त्याचबरोबर धान्य हे दान केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी आर्थिक चणचण आहे ती निघून जाते। आपल्या हातामध्ये पैसा टिकत नसेल, त्याचबरोबर पैसा येऊनही आपण समाधानी नसाल, तर हा उपाय तुम्ही एकादशीच्या दिवशी नक्की करा। हे सर्व करत असताना आपण पूर्ण दिवसभरामध्ये केव्हाही आपल्याला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जो मंत्र आहे तो तुम्ही अगदी मनातल्या मनात पठण करत राहायचं आहे। यामुळे काय होत असतं, तर भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपादृष्टी राहतेच, त्याचबरोबर आपल्या घरातील जे वातावरण आहे ते देखील सकारात्मक होत असतं। भगवान विष्णूंना ज्या गोष्टी प्रिय आहेत, पिवळी फळं, पिवळी मिठाई तुम्ही उद्याच्या दिवशी भगवान विष्णूंना नक्की प्रसाद म्हणून अर्पण करा। यामुळे देखील तुमच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये बदल झालेले तुम्हाला जाणवतील। अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे। जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।